हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 10 जानेवारी 2024. सर्वांचं स्वागत आहे रॉयल बुल्स युट्यूब चॅनलमध्ये. वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या लेवल्स आपल्यासाठी महत्त्वाचे असू शकतात आणि कशा प्रकारे आज आपण प्लॅन करू शकतो. सो येस, कालचं जे काही ट्रेडिंग सेशन होतं फार इंटरेस्टिंग होतं. आपण बघितलंच होतं की US मार्केट्सने छान पॉझिटिव्ह क्लोज दिलाय, त्यामुळे आपलं मार्केट गॅप अप ओपन होऊ शकतं. आणि येस, डेफिनेटली आपलं मार्केट गॅप अप ओपन झालं. निफ्टी तुम्ही जर बघितलं असेल, बँक निफ्टी बघितलं असेल, तर गॅप अप डेफिनेटली ओपन झालंय. बट इथे गॅप अप ओपन झाल्यानंतर जे आहे मार्केट स्लो अँड स्टेडीली मार्केटने वरच्या बाजूला मुवमेंट केली, बट सस्टेन नाही करू शकले. सो हा जवळजवळ तिसरा प्रयत्न होता मार्केटचा अपसाईड डिरेक्शन मध्ये एक ट्राय करण्याचा. बट त्या तिसऱ्या ट्राय मध्ये सुद्धा काल मार्केट थोडंसं फेल किंवा अपयशी झाल्यासारखं दिसतंय. सो इथे बघू शकता, हा पहिला ट्राय होता, त्यानंतर दिस वॉज अ सेकंड ट्राय, आणि त्यानंतर हा तिसरा प्रयत्न होता. सो काल ह्या लेवलपासून एक छान रिजेक्शन आणि एकदम सडनली डेटा सुद्धा चेंज झालाय. सो हे फार म्हणजे अनफॉर्च्युनेटली प्राइस इथे सस्टेन करू शकले नाही, आणि तुम्ही बघू शकता की स्विफ्टली प्राइस जी आहे ती लोअर लेवल्स कडे येताना आपल्याला दिसली. आणि जे की क्लोज सुद्धा आहे तो छान या ठिकाणी डाऊन साईडला आपल्याला या ठिकाणी क्लोज बघायला मिळालेला आहे. सो आज हे बघणं फार महत्वाचं आहे की आपल्याला इथनं ही जी लेवल आहे, हा एक सपोर्ट तुम्ही बघू शकता. या लेवलच्या आसपास प्राइस येऊन क्लोज झाली, तर हा ब्रेक करून प्राइस अजून खाली जाऊ शकते, की इथे सपोर्ट घेऊन प्राइस या ठिकाणी परत वरच्या दिशेत अप्रोच करू शकते. सो त्यापूर्वी जर आपण बघितलं US मार्केट्समध्ये काय झालंय, तर तुम्ही बघू शकता की काल US मार्केट्समध्ये खूप छान एक अपसाईड मुवमेंट आली होती. बट त्यानंतर काही असं मेजर फॉलोअप दिसत नाहीये, पाठपुरावा दिसत नाहीये. तुम्ही बघू शकता की काल जे होते की S&P फ्लॅट ट्रेड करत होतं. त्यानंतर डावजोन्स जर बघितलं तर डावजोन्स सुद्धा पूर्ण फ्लॅट ट्रेड करताय, काहीही साईडवेज पूर्ण काही विशेष अशी प्राइस ऍक्शन त्या ठिकाणी घडलेली नाहीये. डावजोन्स मध्ये, नॅसडॅक मध्ये आणि S&P तिन्ही इंडायसेस मध्ये काहीही मेजर फॉलोअप आपल्याला बघायला मिळालेलं नाहीये. आणि यस, याचा आज काही इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरती होऊ शकतो का कसा, ते आपण या ठिकाणी बघूया. डॉलर इंडेक्स जर बघितलं फ्लॅट ट्रेड करताय, 10 year बॉन्ड्स पण फ्लॅट ट्रेड करताय. ब्रेंट क्रूड ऑइल बघितलं तर ब्रेंट क्रूड सुद्धा या ठिकाणी फ्लॅटच ट्रेड करताय. जर व्होलॅटिलिटी आपण बघितली तर व्होलॅटिलिटी सुद्धा या ठिकाणी थोडंसं सस्टेन किंवा आपण म्हणू शकतो की स्टेबल झाल्यासारखे आहे. 13 या लेवलच्या आसपास सध्या व्होलॅटिलिटी आहे, जे की नॉर्मल आहे. सो व्होलॅटिलिटी सुद्धा थोडंसं मार्केटमध्ये नॉर्मल आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर गिफ्ट निफ्टी जर बघितलं तर गिफ्ट निफ्टी सध्या ट्रेड करताय 21,571, जे आपल्याला आज सजेस्ट करताय थोडंफार 40 ते 50 पॉईंटचा गॅप डाऊन. ओके, सो आज आपण छोट्याशा गॅप डाऊन सोबत या ठिकाणी ओपन होऊ शकतो. जर आपण आज गॅप डाऊन सोबत ओपन झालो तर कशा प्रकारे ट्रेड केलं पाहिजे, तर बघूया चला छोट्या टाइम फ्रेमवर. तर छोटी टाइम फ्रेम जर मी आता ओपन केली तर तुम्ही बघू शकता की प्राइस जी आहे ती काइंड ऑफ अ ट्रायंगल पॅटर्न या ठिकाणी फॉर्म करते. मी तुम्हाला ड्रॉ पण करून दाखवलं तर तुम्ही बघू शकता. सो दिस इज काइंड ऑफ अ ट्रायंगल पॅटर्न, ABCD, अँड दिस लास्ट वेव इज ई वेव. सो असं ट्रायंगल पॅटर्न सुद्धा हा असू शकतो, आणि अशा युजली ट्रायंगल पॅटर्न नंतर जे आहे प्राइस इथे परत सपोर्ट घेऊन जे आहे ते वरच्या दिशेत ब्रेकआउट करत असते. सो ही एक पॉसिबिलिटी आहे. बट हा ज्या प्रकारचा डेटा सध्या अपडेट झालाय किंवा ज्या प्रकारे इव्हॉल्व्ह झालाय, जशा प्रकारचा डेटा मार्केट बंद होण्यापूर्वी आपल्याला इथे दिसतोय, तर त्यानुसार असं समजतंय की मार्केट थोडंसं खाली जाण्याचे सुद्धा तेवढेच चान्सेस. सो 50-50 चान्सेस आहेत. सो खाली सुद्धा जाण्याचे तेवढे चान्सेस आहेत. सो आपण फक्त एकाच डिरेक्शन मध्ये आज प्लॅन करणार नाही आहोत. सो दोन्ही डिरेक्शन मध्ये जर प्राइस गेली तर आपण कसं ट्रेड करायचं हे आपण आज विचार करणार आहोत. ओके, सो अजून छोट्या टाइम फ्रेम वर जाऊयात, 15 मिनिट्स वर मे बी. तर बघू शकता तुम्ही की प्राइस आहे जी इथे क्लोज झाली आहे, आणि त्यानंतर नेक्स्ट जो सपोर्ट आहे तो 21,500 हा एक मेजर सपोर्ट आहे. आणि OI नुसार पण बघितलं तर OI नुसार सुद्धा 21,500 एक चांगला सपोर्ट या ठिकाणी आपल्याला प्राइस साठी दिसतोय. तर आता बघा, प्राइस जी आहे ती ही जी लेवल आहे ती फार इम्पॉर्टंट का आहे, कारण एक वेळा, त्यानंतर दोन वेळा, हे तुम्ही बघू शकता तीन वेळा, आणि ही चौथी वेळ आहे प्राइस या लेवलच्या आसपास काय करते, सपोर्ट घेते. सो फायनली आता जर प्राइस इथे कुठे ओपन झाली आणि त्यानंतर ह्या लेवलला जर ब्रेक केलं, तर नो डाऊट की प्राइस जी आहे ती 21,300 आणि त्यानंतर 21,000 या लेवल्स पर्यंत डाऊन साइड हे टार्गेट्स तुम्हाला या ठिकाणी खाली देऊ शकते येणाऱ्या काही दिवसांमध्ये. ओके, हे तुम्हाला बघायला मिळू शकतात जर आज 21,500 ही लेवल जर डाऊन साइड ब्रेक होते तर. ओके, मग कसं प्लॅन करू शकतो आपण, तर बघा की
जर प्राइस इथे गॅप डाऊन ओपन झाली तर तुम्हाला बघायचंय की पहिली जी कॅन्डल प्रिंट होणार आहे 5 मिनिट्सवर, तर त्या कॅन्डल नंतर फॉलोअप कोणत्या दिशेत आहे, बस एवढंच तुम्हाला बघायचंय. म्हणजे जर सपोज ही कॅन्डल या ठिकाणी तयार झाली, ती कॅन्डल जर अशी डोजी तयार झाली तर तुम्हाला डेफिनेटली वेटच करावं लागेल, हे लक्षात घ्या. जर न्यूट्रल कॅन्डल, कोणत्याही प्रकारची न्यूट्रल कॅन्डल, जर तुम्हाला न्यूट्रल कॅन्डल्स काय असतात हे माहीत असणं फार गरजेचं आहे. तर न्यूट्रल कॅन्डल कोणती इथे जर तयार होतीये तर त्यानंतर तुम्हाला वेट करायचं आणि तुम्हाला काय करायचं की त्या न्यूट्रल कॅन्डल नंतर तर कॅन्डलचा हाय आणि त्या कॅन्डलचा लो मार्क करा. जर त्या कॅन्डलचा हाय ब्रेक झालाय तर थोडंसं वेट करा. हाय ब्रेक होऊन प्राइस थोडंसं वर येते, परत ह्या लेवलला सपोर्ट घेऊन जर त्यानंतर प्राइस थोडंसं वर जात असेल तर डेफिनेटली तुम्ही परत ह्या ट्रेड लाईनचं टार्गेट वरच्या दिशेत घेऊ शकतात. प्राइस जर सस्टेन होत असेल तर, म्हणजे तुम्हाला जर प्राइसने वर ब्रेकआउट केलं तर कमीत कमी 15-20 मिनिट प्राइस तिथे वर सस्टेन झाली पाहिजे, तर तुम्ही वरच्या दिशेत थोडंसं एक ट्रेड इनिशिएट करू शकता किंवा विचार करू शकता अपसाईड ट्रेड करण्यासाठी. हा, त्यानंतर नेक्स्ट जर प्राइसने जर लो ब्रेक केला त्यानंतर या कॅन्डलचा, तर इमिडिएटली तुम्ही पुट बाय करू शकता. काही वेट करायची गरज नाही, कारण ऑलरेडी लो ब्रेक झाला आणि त्यानंतर या कॅन्डलचं पण जर लो ब्रेक होतं तर पहिलं तुमचं टार्गेट आहे 21,300. तर ह्या टार्गेटसाठी डेफिनेटली तुम्ही डाऊन साईड ट्रेड करू शकता. फक्त आपल्याला मी का सांगतोय वेट करायचं, कारण पॉसिबिलिटी ही पण फार जास्त आहे की जर प्राइस इथे गॅप डाऊन ओपन होतीये तर एक ट्रॅप करून परत थोडंसं वरच्या दिशेत घेऊन जाऊ शकता. जर हे ट्रायंगल असलं तर, हे ट्रायंगल जर असेल तर असं फेक ब्रेकडाऊन करून प्राइसला वर पण घेऊन जाऊ शकतात. सो यस, डेटा डेफिनेटली आपल्याला सांगतोय की जे काही आहे सेंटिमेंट बेरिश आहे. पीसीआर पण तुम्ही बघू शकता 0.7 आहे जवळपास. तर पीसीआर 0.7 आहे म्हणजे काय की सेलर जास्त अग्रेसिव्ह सध्या मार्केटमध्ये आणि प्राइस खाली जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. येस, बट हा मार्केट आहे, मार्केट में कुछ भी हो सकता है. सो आपल्याला मार्केट सोबत आर्ग्यू तर करायचं नाहीये, हा, आणि जस्टिफाय पण करायचं नाहीये, बट येस, जे काही होणार आहे त्या प्राइस ऍक्शन सोबत आपल्याला बस फॉलो करायचं त्या प्राइस ऍक्शनला आणि रिस्पॉन्ड करायचं. सो जे काही होईल पहिल्या कॅन्डल नंतर त्याला आपल्याला रिस्पॉन्ड करायचं, कारण चान्सेस मी सांगितले दोन्ही बाजूला 50-50% आहे. सो ही लेवल मार्क करा. त्यानंतर नेक्स्ट जे काही सपोर्ट आहे तुमच्यासाठी तर तुम्ही बघू शकता 21,250 आहे, बट येस डेफिनेटली 21,300 टार्गेट तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो. सो ह्या लेवल्स तुम्हाला चार्टवरती या ठिकाणी ड्रॉ करायचे आहेत. हा, त्यानंतर बँक निफ्टी बद्दल जर बघितलं, आज बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. सो बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड करताय तर यस, तुम्ही थोडंसं जे आहे इन द मनी सोबतच ट्रेड करायचंय. क्वांटिटी मनी मॅनेजमेंट मध्येच ठेवायची, ओव्हर एक्सपोज या ठिकाणी करायचं नाहीये. बँक निफ्टीमध्ये एक पॅटर्न या ठिकाणी थोडंसं फॉर्म होतं आणि आपल्याला बघायला मिळतं. तुम्ही जर बघितलं ते काइंड ऑफ अ हेड अँड शोल्डर पॅटर्न या ठिकाणी फॉर्म होतंय आणि त्याचं ब्रेकडाऊन सुद्धा या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतोय बँक निफ्टीमध्ये. सो जर जेन्युइन ब्रेकडाऊन आहे, ऍक्च्युली हा जर हेड अँड शोल्डर आहे, तर नो डाऊट की आपल्याला एक छान टार्गेट डाऊन साइड मिळू शकतं. मग ते टार्गेट किती असू शकतं डाऊन साइड, तर क्लिअरली आपल्याला दिसतंय की हे एवढं टार्गेट आपल्याला डाऊन साइड मिळू शकतं आणि ते टार्गेट जवळ आहे 45,600 किंवा 45,800. हे टार्गेट खालच्या दिशेत आपल्याला जवळपास बँक निफ्टीमध्ये मिळण्याची शक्यता आहे. जर कधी बँक निफ्टीने ह्या लेवलच्या आसपास, बँक निफ्टीमध्ये पण आज गॅप डाऊन ओपन झाला आणि आपल्याला दिसतंय की प्राइस इथे आली आणि इथे सस्टेन करून परत ह्या लेवलला पण जर ब्रेक केलं इथे, तर यस डेफिनेटली तुम्ही इथे नक्की शॉर्ट करू शकता आणि तुमचे जे टार्गेट असेल ते 45,800 हे असेल. पहिलं टार्गेट 46,000 घ्या आणि त्यानंतर 45,800 हे दोन टार्गेट तुमचे या ठिकाणी डाऊन साइड तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. बँक निफ्टी थोडंसं काय करते ना, आपण म्हणू शकतो की लीड करते. जरी वर जायचं असेल तरी बँक निफ्टी लीड करते आणि जरी खाली जायचं असेल तरी बँक निफ्टी लीड करते, मी असं म्हणेल. जे माझं ऑब्झर्वेशन आहे पास्ट वीक पासनं, तर वर जरी जायचं असेल तर बँक निफ्टीमध्ये थोडीशी मुवमेंट आपल्याला छान बघायला मिळते ॲज कम्पेअर टू निफ्टी थोडंसं स्लगिश बिहेव करते. जरी कोणत्याही डिरेक्शनमध्ये जायचं असेल तर बँक निफ्टीपेक्षाही थोडंसं कॉम्प्लेक्स प्राइस ऍक्शन सध्या निफ्टीमध्ये बघायला मिळते. सो निफ्टीमध्ये जर तुम्हाला ट्रेड इनिशिएट करायचा असेल तर क्लिअर ऑपॉर्च्युनिटी आणि एक हाय प्रोबॅबिलिटी वरतीच तुम्ही या ठिकाणी ट्रेड करायला हवा सध्या निफ्टीमध्ये, असं मला वाटतं. बाकी बँक निफ्टीमध्ये तुम्हाला पटकन कसं आहे की 21-25 पॉईंट मिळतात, पण हा तिथे पण रिस्क पण तशीच आहे. तर बँक निफ्टीमध्ये जपूनच ट्रेड करायचंय. ओके, सो येस, आज एक्सपायरी आहे तर नक्कीच आज तर जपूनच ट्रेड करायचं. ओके, सो ओव्हरऑल सर्वांना समजलं असेल कशा प्रकारची आज प्राइस ऍक्शन आहे. जो की आपलं जे स्ट्रॅटेजी आज मोस्टली असणार आहे ती सेल ऑन बाउन्स असणार आहे. थोडंसं बेरी सेंटिमेंट बनून आहे मार्केटवरती
US मार्केटमध्ये फॉलोअप नाहीये, गिफ्ट निफ्टी गॅप डाऊन सजेस्ट करते, या गोष्टी लक्षात ठेवूनच ट्रेड करा. कालच्या दिवसाचा जो काही लो आहे तो थोडासा रेजिस्टन्स आज जर प्राइस साठी बनला तर प्राइस परत तिथनं खाली जाण्याचे चान्सेस आहेत. सो लक्षात ठेवा की प्राइस जेवढे जास्तीत जास्त वेळ वर ट्रेड करेल आणि सस्टेन करेल, परत चान्सेस बनतील प्राइसचे वर जाण्याचे, पण प्राइस सस्टेन करू नाही शकली म्हणजे बघा तुम्हाला सायकोलॉजी समजून घ्यायची की बायर जे आहे ते प्रयत्न करतायत प्राइसला घेऊन जाण्यासाठी वर, बट जर त्यांना जमतच नाही, अर्धा तास झाला, एक तास झाला, जमतच नाही वर घेऊन जाण्यासाठी. जसं काल आपल्याला क्लिअरली बघायला मिळालं की प्राइस वर घेऊन जाण्याचा खूप प्रयत्न होता, पण तुम्ही बघू शकता हे छोटे छोटे कॅन्डल जे छोटे छोटे टिकल्यात हे का अशा तयार होतात, अशा मोठे मोठे कॅन्डल्स का तयार झाले, कारण इथे फायटिंग सुरू आहे बायर्स आणि सेलर्स मध्ये. मग बायर्स जर वर घेऊनच जाऊ शकले नाही, प्राइस 2 तास तिथे होती तरी नाही घेऊन जाऊ शकले, तर ऑब्व्हियसली जिंकणार कोणी, सेलर जिंकणार आहे. सो असंच तुम्हाला आज पण बघायचं, जर बायर्स सस्टेन नाही करू शकले, ओके, बुल सस्टेन नाही करू शकले, तर डेफिनेटली प्राइसला जे आहे तो युटर्न घेऊन परत खाली जावंच लागेल. ओके, सो लुक फॉर इट आणि प्रॉपर प्लॅन करा ट्रेड आणि प्रॉपर मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट मध्ये ट्रेड करा. एन्जॉय टुडेज ट्रेडिंग सेशन अँड येस, भेटूया आपण नेक्स्ट इनसाइट्स मध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच एव्हरीवन, हॅव अ नाईस डे अँड टेक केअर.